सर्वांना माझा नमस्कार. आज आहे गुरुपौर्णिमा, तर सगळ्यात अगोदर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा विशेष मी हा मार्बल केक केलेला आहे. केक तर आपण नेहमीच बनवतो किंवा नेहमीच खातो, पण आजचा जो केक आहे ना, अतिशय वेगळा आहे आणि थोडासा वेडावाकडा जरी दिसत असला ना, तरी खायला इतका मस्त झालाय ना. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे यामध्ये जे डिझाईन आहे ना, ते किती मस्त झाले. शिवाय हा केक पौष्टिक आहे, कारण अजिबात आज आपण मैद्याचा वापर केलेला नाही. रवा वापरून हा केक बनवलाय. अगदी मस्त असा बेक झालाय. इतका स्पॉन्जी केक झालाय ना. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी कुठल्याही क्षणी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मार्बल केक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय. तर बघा, जाड रवा असो किंवा बारीक रवा असो, कोणताही रवा घ्या, कारण तो असाही आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. कोणत्याही वाटीच्या मापाने घ्या. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय. आता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो ना, त्याचा वापर करायचा आहे. घेतलेला रवा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. सोबतच 2 चमचे मिल्क पावडर वापरली आहे. तर मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे. असेल तर टाका किंवा स्किपसुद्धा करू शकता. अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त इथे साखर टाकली आहे. केक कितपत गोड हवा आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण टाका. आता बघा, इथे मी अर्धी वाटी दुधावरची साय घेतली आहे. तर तुम्ही ना दूध पावडर किंवा दुधावरची साय या दोन्हीपैकी एक कोणतंही टाकू शकता. पण माझ्याकडे दुधावरची साय अवेलेबल होती, त्यामुळे मी टाकली. जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही इथे दुधावरची सायसुद्धा टाकू शकता. यामुळे थोडंसं मावा खाल्ल्यासारखं टेस्ट येतं, त्यामुळे मी दूध पावडर टाकलं आहे. आता इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं. दूध टाकून घेतलं. सोबतच 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं. तर तेल जे आपण रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना, त्याच तेलाचा वापर करायचा आहे. कोणतंही सुगंधाचं तेल वापरायचं नाही. आता सर्व मिश्रण मिक्सरमध्ये टाकून घेतलं की थोडंसं चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यामुळे बॅटर मिक्सरला छान असं एकसारखं फिरलं जातं. आता यावर झाकण ठेवूयात आणि एक स्मूथ असं याचं बॅटर तयार करूयात. जर मध्ये तुम्हाला लागलंच थोडंसं दूध, तर तुम्ही थोडंसं दूध इथे टाकू शकता. बघा, आपलं बॅटर अगदी मस्त असं एकजीव झालंय आणि कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता तुम्ही. आता केक आपल्याला बनवण्याच्या अगोदर थोडीशी पूर्वतयारी करून घेऊयात. इथे मी केक टीन घेतला, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि वरून थोडंसं हे गव्हाचं पीठ आपण भुरभुरून घेतलंय. आता बघा, तयार झालेलं बॅटर एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपल्याकडे 2 बॅटर तयार होणार आहेत. तर सुरुवातीला हे जे बॅटर आहे ना, त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची, अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे टाकल्याच्या नंतर ना आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. कारण बेकिंग सोडा आणि जे आपलं पावडर आहे ना, ते छान असं ॲक्टिवेट व्हावं यासाठी छान असं हे एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. आता बघा, एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण थोडंसं बॅटर काढून घेऊयात, कारण आज आपण मार्बल केक बनवतोय. तर इथे मला 2 बॅटर बनवायचे आहेत, एक व्हाईटवालं आणि एक चॉकलेटवालं. तर इथे मी कोको पावडर घेतली आहे. साधारण 2 चमचे मी कोको पावडर या दुसऱ्या डब्यामध्ये टाकून घेतलं आणि हे छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे हा आपला चॉकलेट फ्लेवर तयार होईल. आता जे दुसरं जे बॅटर आहे ना, त्यामध्ये तुम्ही हवं तर व्हॅनिला इसेन्स टाकू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे मी टाकला नाही. म्हणजे आपल्याला 2 फ्लेवर भेटतील, एक आपलं व्हाईट बॅटरवालं आणि एक चॉकलेटवालं. आता बघा, यावर टाकत असताना ना सुरुवातीला व्हाईट बॅटर टाकायचं आणि नंतर हे चॉकलेटचं बॅटर टाकून घ्यायचं. परत एकदा जे आपण व्हाईट बॅटर तयार केले ना, ते थोडंसं टाकून घ्यायचं आणि परत यावरती थोडंसं चॉकलेटचं बॅटर टाकायचं. हीच प्रोसेस आपल्याला ना बॅटर संपेपर्यंत करायची आहे. इथे बघा, सर्व बॅटर मी टाकून घेतलं. आता याला थोडंसं वेडंवाकडं डिझाईन द्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ना टूथपिकच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने असं वेडंवाकडं करून घ्यायचं.
त्यामुळे मध्यपर्यंत अशी वेगळी छान अशी डिझाईन येते. दिसायलाही छान दिसतं आणि खाताना सुद्धा अगदी मस्त लागतं. आता आपल्याला केक बेक करायचा आहे. तर ऑलरेडी गॅसवरती कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली आहे. कढई चांगली प्रीहीट झाली की यामध्येच आपल्याला हा केक बेक करायचा आहे. तर आज मी ओव्हनचा अजिबात वापर करत नाही आहे. आपण हा केक कढईमध्येच बेक करणार आहोत. कढई आता चांगली प्रीहीट झाली. आता हे जे केक टिनचं भांडं आहे ना, या कढईमध्ये ठेवूयात आणि यावर झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 30 ते 35 मिनिटासाठी हा केक बेक करायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच 30 ते 35 मिनिटानंतर हा केक बेक झालाय की नाही ते चेक करूयात. मध्ये मध्ये याला झाकण काढून पाहायचं नाही. आता बघा, एक 30 ते 35 मिनिट झालेले आहेत. आपला केक मस्त असा बेक झालाय, रंग छान आलाय. आता हा व्यवस्थित बेक झालाय की नाही ते चेक करायचं. तर चाकू घ्या किंवा एखादं टूथपिक घ्या, केकमध्ये खोचून पहा. तर चाकू बघा पूर्णपणे क्लीन निघालाय. आपला केक खूप छान असा मस्त बेक झालाय. तर हा बाहेर काढून घेऊयात आणि बघा, याला डिमोल्ड करण्याची घाई करायची नाही, कारण हा केक पूर्णपणे गरम असतो. तर गरम असताना जर तुम्ही काढायला गेलात ना, तर तो तुटू शकतो. त्यामुळे याला पूर्णपणे 1 तासाभरासाठी थंड करून घ्यायचं आणि नंतर डिमोल्ड करायचा. आता बघा, थंड झालाय. तर याच्या ज्या कडा आहेत ना, त्या बाजूने चांगल्या मोकळ्या करून घेऊयात आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघा, अगदी मस्त असा केक आपला डिमोल्ड झालाय. अजिबात जळालेला नाही किंवा करपला नाही. अगदी मस्त असा हा केक आपला बेक झालाय. आता हा केक ना मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे, कारण मध्ये अगदी मस्त असं वेडवाकडं डिझाईन आले. बघा ना, आपला केक किती मस्त झालाय. आता मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. मध्येपर्यंत अगदी मस्त असं डिझाईन आले. शिवाय पौष्टिक तर आहेच, कारण हा जो केक आहे ना, तो आपण रव्यापासून केलाय. तर जर तुम्हाला मैद्याचा केक पाहायचा असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा गव्हाच्या पिठाचा करायचा असेल ना, तर मला कमेंट करून सांगा. मी लवकरच तुमच्यासोबत ती रेसिपी अपलोड करेन. बघा, किती मस्त असा आपला हा केक दिसत आहे. मध्ये थोडंसं चॉकलेटचं डिझाईन दिसत आहे. लहान मुलांना तर इतकं आवडेल ना. आणि बघा, इतका मस्त स्पॉन्जी झालाय. किती मस्त असं याला स्पॉन्ज आलाय. तर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा ना असा हा केक नक्की बनवून पहा. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी जर कमी साहित्यामध्ये असा हा केक तुम्ही मुलांना बनवून दिला ना, तर अगदी आवडीने खातील. शिवाय यामध्ये हे जे वेडवाकडे डिझाईन आहे, तर दिसायला छान दिसतं. यामध्ये आपण चॉकलेटचा वापर केला आहे. तर लहान मुले ना अगदीच आवडीने खातील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.